राज्य टीवी 9 में आपका स्वागत है। जिस तरह अभी हमने जिक्र किया, प्यार नफरत के दौर से गुजर चुके आप, नजरअंदाजी की भी दौर से गुजर चुके। फिलहाल बात वो चल रही है कि मनसे का सफलता की ओर जाने वाला इंजन सुप्रीम कोर्ट के राजबार से जा रहा है। थोड़ी नाराजगी हुई, कल पिटिशन खारिज कर दी। माझा विषय मी अगोदर सांगितला होता की हायकोर्ट असू देत अथवा सुप्रीम कोर्ट असू देत, दोन्ही ठिकाणी माझी अपेक्षा अशी होती की तो जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे न्याय मिळेल। न्यायाचा याचा अर्थ मला तिथे परवानगी मिळेल असं मी मानत नाही। म्हणजे दोन्ही ठिकाणी मला परवानगी नाकारली असली तरी चाललं असतं, परंतु त्यांनी कायदा पाहणं आवश्यक होतं अशी माझी अपेक्षा आहे। उदाहरणार्थ शिवाजी पार्क मैदान हे आरजी आहे का पीजी आहे, म्हणजे रिक्रिएशन ग्राउंड आहे का प्लेग्राउंड आहे, याचाच निर्णय मुळात हायकोर्टात झालेला नसताना कशाच्या आधारावरती तुम्ही मला परवानगी नाकारलीत? म्हणजे नाकारणं हा भाग वेगळा, परंतु एक जर समजा केस पेंडिंग असेल तुमच्या कोर्टामध्ये, तर मला असं वाटतं की हायकोर्टानेच सांगायला पाहिजे होतं की अजून याचाच निर्णय झालेला नाही। जब आपने उच्च न्यायालय के निर्णय पर टिप्पणी की तब राज ठाकरे उच्च न्यायालय की अवमानना कर रहे हैं। याच्यात अपमानाचा काय भागाला? अपेक्षा धरायच्या नाहीत का? हायकोर्ट असेल नाही तर सुप्रीम कोर्ट असेल नाही तर काही, तुम्ही तुमच्या घरात अपेक्षा धरत नाही का? निर्णय प्रत्येक वेळेला तुमच्या बाजूने लागेल नाही लागेल हा नंतरचा भाग, परंतु तुम्ही अपेक्षा तर धरता। तुम्हाला जर समजा वाटलं की हे चुकीचं चाललंय, हे बरोबर नाहीये, मग आता साधी गोष्ट की समजा आम्हाला हायकोर्टामध्ये आम्हाला मिळाली, समजा तुम्ही नकार दिलात, आम्ही लगेच सुप्रीम कोर्टात मला मूव्ह व्हायचं होतं। आता सुप्रीम कोर्टात मूव्ह होण्यासाठी म्हणून आम्हाला जजमेंटची जी कॉपी पाहिजे ती जर 5 दिवस आमच्या हातामध्ये मिळत नसेल तर ती का मिळत नाही? त्याच्यावरती सही का होत नाही? हे प्रश्न विचारायचे नाहीत आम्ही? यही तथ्य जब आपने रखे तब राज्य के उप मुख्यमंत्री ने आपका पक्ष लिया, कहा कि अगर राजनीतिक दल मैदान में सभा नहीं लेंगे तो कहीं लेंगे, कहां पर लेंगे। यहाँ उप मुख्यमंत्री जिन पर आप निशाना साध रहे हैं बार बार, उनका आपके पक्ष में बोलना कई राजनीति के जानकारों को बिल्कुल आश्चर्य में डाल गया। क्या ये बात थी? क्या मला वाटतं की राजकारणामध्ये तुमचे राजकीय मतभेद असणं हा एक वेगळा भाग झाला आणि एका सगळ्यांना जी गोष्ट मिळाली पाहिजे, उदाहरणार्थ सभांच्या जागा आणि या सगळ्या गोष्टी, याच्यावरती राजकीय पक्षांनी एकत्र येणं हे तितकंच गरजेचं आहे। तुमचे मतभेद हे तुमचे राजकीय मतभेद एका बाजूला। इसी परिवेश में शिवसेना ने अलग बात रखी। शिवसेना के कार्यप्रमुख उद्धव ठाकरे ने यह बात कही कि अगर आपको शिवसेना भवन के सामने, आप गडकरी चौक कह रहे हो, बिल्कुल सही है, लेकिन शिवसेना भवन के सामने सभा लेने की जरूरत पड़ती है, इसका मतलब आपको आज भी शिवसेना की जरूरत पड़ती है। वो लोग कमजोर है। मुळात बावळट आहे तो, त्याला काही या सगळ्या गोष्टींचे संदर्भ लक्षात येत नाहीत। काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलायचं, कुठेतरी मला सभेला जागा पाहिजे ती शोधतोय मी, दुसरीकडे घेतलं की तिकडे काय म्हणणार ह्याचा आधार घ्यायला लागतोय। काहीतरी बोलायचं आपलं, मी जागा शोधतोय त्या सगळ्याच्यात। 2 दिनों से आप पर इन्हीं मुद्दों को लेकर आरोप भी हो रहे हैं। आपने भी पढ़ा होगा कि उद्धव ठाकरे ने यह भी कहा था कि जिस तरह आप कहते हैं कि मुंबई का विकास शिवसेना ने नहीं किया, उन्होंने ये भी कहा है कि आपके घर के अगल बगल में ही, शिवाजी पार्क में ही मैंने जो विकास किया है वो आपको आपकी गैलरी से देखने को मिले, इसलिए मैंने किया है, कम से कम वो देख ले। नाही, हे बघा, हे जे 2-5 पुतळे उभे केलेत ना या सगळ्या याच्यामध्ये, तुम्हाला इतक्या मोठ्या मुंबईमध्ये शिवाजी पार्क दिसलं कारण इकडे माझा आमदार आहे म्हणून? इन्हीं से जोड़कर एक आरोप आप पर भी है कि हालांकि शिवसेना ने भी आरोप किया है और आम जनता भी शायद आपके इस मुद्दे को, आपकी इस बात को समझ नहीं पाई कि बेड़गांव के मुद्दे को लेकर आपने जो बयान दिया था, मराठियों को यहाँ पर नहीं आना चाहिए, काफी लगता नहीं है कि जो समर्थन लोगों की तरफ से मिल रहा था, खासकर मराठी समुदाय की तरफ से जो समर्थन मिल रहा था, उस पर थोड़ा सा असर पड़ेगा? नाही, याचा मला असं वाटतं मराठी जनतेलाही माझी भूमिका कळलेली आहे, पटलेली आहे आणि त्याच्यानंतर मी जेव्हा एक भूमिका मांडल्यानंतर सगळे गप्प झालेले आहेत, तेही कुठची भूमिका मांडू शकत नाहीत।
त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला काय केलं हे एकदा त्यांनी सांगावं. आपको लगता है कि राजनेताओं में बाकी पार्टी के राजनेताओं में आपकी दहशत है, क्योंकि राज ठाकरे का नाम जब आता है तब सभी पार्टी के नेता अब पूरी जो आपसे जो मतभेद है, मनमुटाव जो है, उन्हें भूलकर राज ठाकरे पर निशाना साधते हैं, उन पर अटैक करते हैं. नाही, दहशत बिशतीचा काही विषय नाहीये. मला असं वाटतं मी एखाद्या विषयामध्ये मोकळेपणाने आणि स्पष्टपणाने बोलत असेल. संयुक्त महाराष्ट्र हो के 51 साल हो गए, अब तक हल नहीं निकला, क्या आगे भी निकलने की उम्मीद? याचं कारण कोणाला इच्छाच नाहीये. मी फक्त ती भूमिका जी गोष्ट आहे ना खरी, ती फक्त मी स्पष्ट करून लोकांसमोर ठेवली. ना तिथल्या लोकांना इच्छा आहे ना इथल्या लोकांना इच्छा आहे. इथल्या कुठच्या कसं आहे, नुसती आंदोलनं करायची, निर्णय काही नाही. आणि ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये ज्यावेळेला ती सत्ता येते त्यावेळेला तुम्ही दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे. इस बार भी आप शिवसेना सुप्रीमो की कई बातों का विरोध या फिर उन पर अपना मत प्रदर्शन नहीं करेंगे? नाही, मला महानगरपालिका, हे बघा मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या महानगरपालिकांमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांच्या विरोधात बोलायचं की नाही बोलायचं? विरोधी के नाते बोलना चाहिए. मग म्हणजे उद्या मी पुण्याला गेलो तर तिकडे काय मी शिवसेनेवर बोलणार का? तिकडे राष्ट्रवादीवर बोलणार. मुंबई ठाण्यामध्ये यांची सत्ता होती त्याच्यावरती बोलणार. इस पूरे मामले में शिवसेना सुप्रीमो का जिक्र छिड़ा ही है, इसलिए आपसे ये जानना चाहेंगे कि जब कभी बाला साहब ठाकरे के आपके प्रति प्यार का हवाला देके कई सारी बातें कही जाती है, आपको कोसा जाता है, तब लगता है कि इमोशनल अत्याचार हो रहा है. नाही, ह्याच्यात कसला इमोशनल आहे? ह्या ना दुसरा विषयच नाही ना मायाबद्दल बोलायला. मायाबद्दल बोलायला दुसरा विषयच नाही. बरं, मला मातोश्रीला घेऊन जायचे किंवा काय करायचे लहानपणापासून ते बाळासाहेब घेऊन जायचे. तुम्ही लहान असताना तुम्ही नाही डिमांड करू शकत ना. तुमच्या मनात काही नसतं, तुमच्या हातात काही नसतं. आणि त्याच गोष्टी दरवेळेला त्याच गोष्टी बोलत राहायच्या. याचं कारण दुसरं काही बोलायला नाहीच आहे यांच्याकडे. बाला साहब आपके भगवान है, कल भी थे, आज भी है, कल भी रहेंगे, आप कहते हैं. तो क्या ये आरोप आपको मंजूर है? आप इस आरोप को खंडन करना चाहेंगे कि आप बाला साहब ठाकरे की नकल करते हैं? नाही, परत तेच ना, मी पक्षातनं बाहेर पडल्यापासून 2-4 विषय सोडले तर ह्यांच्याकडे काही बोलायला नाहीच आहे. तेच विषय दरवेळेला बोलत राहतात. लोकांनाही त्याचा कंटाळा आलेला आहे, कारण याच्या पलीकडे जातच नाहीये. त्याच्यामुळे मी तरी त्याच्यावरती काय बोलायचं आता सारखं. क्या वाकई संबंधों में इतनी खटास आ चुकी है कि 2007 से लेकर 2012 तक शिवसेना सुप्रीमो बाला साहब ठाकरे से उनका बेटे समान भतीजा नहीं मिला? आता नाही मिळायला भेटलो तर काय करू त्याला. मी पक्ष सुरू केलाय, काम करतोय, काम चालू आहे, लोकांमध्ये जातोय. फोन पर बात नहीं होती, आपने कहा फोन नंबर नहीं है. ये शायद हजम करना लोगों के लिए मुश्किल जा रहा है. आपके पास बाला साहब ठाकरे का फोन नंबर नहीं है. मग तुम्ही द्या मला. आता तुझ्याकडे आहे का? हमसे ज्यादा आप करीबी रह चुके हैं. अरे होतो ना, आता झालं ना त्याला. आता नंबर नाहीये. एक अहम बात इसमें यह है, आलोचना कौन करता है ये भी बात मायने रखती है. जिन हाथों ने, जिस हाथ ने कभी पीठ थपथपाई वही हाथ आज कान खिंचाई भी करते हैं. हम शिवसेना सुप्रीमो बाला साहब ठाकरे की बात कर रहे हैं. वो जब आप पर आलोचना करते हैं, हालिया कुछ दिनों में उन्होंने आपके बारे में कुछ टिप्पणियां की, तो अच्छा लगता है? जिनकी राजनीतिक पूरे आप आसरे के नीचे, उनके रूफ के नीचे आपने अपना पूरा राजनीतिक करियर शुरू किया, या फिर बुरा लगता है या गुस्सा लगता है? क्या राज ठाकरे की क्या भावनाएं होती है? मला असं वाटतं मी तसा विचार नाही करत. त्यांच्यापर्यंत काय फीड होतंय आणि त्यांना काय सांगितलं जातंय. मला असं वाटतं मी माझं काम करतोय. माझ्यावरती आरोप हे काय, तुम्ही राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही काही वेगळी वाट धरली असताना तुमच्यावरती आरोप होणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे मला तसं काही मी त्या गोष्टींचा विचार करत नाही. जोपर्यंत मी माझ्या मताशी जोपर्यंत प्रामाणिक आहे तोपर्यंत मला या असल्या गोष्टींची विचार करायची काही आवश्यकता नाही. थोड़ा सा वक्त लेंगे. बातचीत का दौर जो है एक अलग पड़ाव पर आ चुका है. ब्रेक के उस पार भी राज ठाकरे जी से बात होती रहेगी. फिलहाल चलते हैं ब्रेक पर.